नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. इथे चालू आहे माझा स्वयंपाक. आज बनवली बटाट्याची भाजी आणि आता इकडे चालू आहे माझ्या चपात्या. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, टिफिन वगैरे पॅक केला. त्यानंतर चालू आहे इथे विराजची तयारी. तयारी केल्यानंतर इथे चालू होतं त्याचे नोटबुक ठेवायचं काम. एक जरी बुक राहिलं का तो मला विचारतो, मम्मी आज मला हे बुक नव्हतं दिलं का. त्यानंतर त्याला स्वतःचे सॉक्स स्वतःच घालायचे राहते. मग तो त्याचे सॉक्स स्वतःच घालत होता आणि मला विचारते, मम्मी आता मला पप्पा नेऊन देते, नंतर तू मला घ्यायला आहे. मी म्हटलं ठीक आहे. विराज आणि त्याचे पप्पा गेले शाळेला. त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली आणि सायंकाळी गेलो आम्ही डी-मार्टला. त्यानंतर त्यानंतर घरी आले आणि माझं चालू होतं जे सामान आणलं ते सोडून ठेवायचं काम. आणि आज मी तुम्हाला एक शेंगुळ्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि ते कशी बनवायचे ते सांगते. घेतलं 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि लसूण आणि मिरची बारीक करून, त्यानंतर कांदा, टोमॅटो, बेसन आणि कणिक आणि कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन, त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची बारीक केलेली टाकायची. त्याच्यानंतर मीठ, थोडंसं तिखट, जिरं पूड, हळद आणि जिरं आणि कोथिंबीर टाकायची. त्यानंतर ते थोडंसं पाणी टाकून घट्टसर गोळा बनवून ठेवायचा. त्यानंतर रस्सा बनवायसाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची, नंतर जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा छान लालसर होऊ द्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकायचं बारीक चिरलेलं. नंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची.
टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट, धनेपूड, काळा मसाला, हळद, आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं लागते तेवढं पाणी घ्यायचं. आणि आपण जे शेंगुळ्याचं भिजवून ठेवलं होतं, आता ते कसे बनवायचे ते सांगते. छान असे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर ते असे लांबवायचे हातावर आणि असं जेवढं लागते तेवढं आणि असं पूर्ण गोल करून पॅक करायचं. जेवढे मोठे करायचे मोठे करू शकता आणि छोटे करायचे छोटे करू शकता. असे बारीक घ्यायचे, बारीक लांबवायचं त्याला आणि हे जॉईंट आहे ना हे पक्क बसवायचं. त्यानंतर याला जे तर्री आली छान. नंतर इथे सगळे शेंगुळे तयार झाले. आता मस्त याला उकळी आली. त्यानंतर आपण यामध्ये शेंगुळे टाकून घ्यायचे. पंधरा मिनटं शिजू द्यायची छान. त्यानंतर अशा प्रकारे शेंगुळे इथे तयार झाले आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.